अरे गुलाबराव, मी बघितलेलं आहे गुलाबरावांना, मी गुलाबरावांबरोबर काम केलंय. असला झणझणीत माणूस. अरे कोणाची हिंमत होती, पुढे गाडी आणि मध्ये गडी. आयला गडी करून टाकलाय तुम्हाला. तो राजपिंड गडी होता, चला आता घरगडी केलाय की काय मला वाटायला लागलंय. ज्या कंडिशन मध्ये म्हणजे रिक्षाने प्रवास करणाऱ्या लोकांनी जाऊन तिकडे सह्या केलेल्या आहेत. बरेच लोक रिक्षाने प्रवास करतात. रिक्षावाले रिक्षात जे जातात त्यांच्याबद्दल असं बोलू नका. मी रिक्षाने आज पर कॅपिटा इन्कम मध्ये आपला नंबर हा 5वा आहे. पहिला कोणाचा आहे? तेलंगणा. दुसरा कोणाचा आहे? कर्नाटक. तिसरा कोणाचा आहे? तामिळनाडू. चौथा कोणाचा आहे? गुजरात. आणि 5वा कोणाचा आहे? तर महाराष्ट्र. ही आपली आर्थिक प्रगती आहे. ह्या प्रगतीच्या जोरावरती आपण सांगतोय लोकांना की महाराष्ट्र आमचा नंबर 1ला आहे. असेल काही गोष्टीत महाराष्ट्र नंबर 1ला असेल. आता कदाचित ते लाचखोरीचं प्रकरण आलं तर कदाचित त्याच्यात 100% असू शकतं. बेपत्ता मुलींच्या बाबतीमध्ये, महिलांच्या बाबतीत 1 नंबर असू शकतो. अशा खूप गोष्टी आहेत ज्या मी आता सांगू इच्छित नाही. परंतु एकंदर हा जो काय सगळा राज्यपालांचा एकदम गोषवारा बघितला तर ह्याच्यामध्ये मी गेल्या 3 वर्षाचं बघितलं की किती गुंतवणूक आली. FD फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट मध्ये किती पैसे आले, दावोसमधनं किती पैसे आले, त्या रोजगारामधनं किती रोजगार निर्माण होणार आहेत. आणि असे तुमचे सगळे आकडे आहेत. हे आकडे माझ्याकडे आहेत की एकंदर किती रोजगार तुम्ही उपलब्ध करून देऊ शकता. आणि जर एकंदर तुम्ही एवढे सगळे रोजगार उपलब्ध करून देऊ शकता, कारण प्रचंड इन्व्हेस्टमेंट तुम्ही आणलेली आहे, म्हणजे ती कदाचित समुद्रमार्गे आली तर समुद्रातलं पाणी सगळं बाहेर जाईल, एवढी जहाजं येतील, एवढी इन्व्हेस्टमेंट आहे. आणि एवढी इन्व्हेस्टमेंट तुम्ही जे आकडे दिलेले आहेत, एवढी मी ह्या वर्षीचं म्हणतच नाहीये, कारण मला माहिती आहे तुम्ही सांगणार आत्ताच आली, अजून आली नाहीये, अजून त्याचे सामंजस्य करार झालेले आहेत, अजून एक्झिक्युशन व्हायचंय, बाकीच्या सगळ्या गोष्टी व्हायच्या आहेत. पण 22-23, 23-24, 24-25 ह्याच्यामधले जे करार झाले आहेत, ह्या कराराच्या बाबतीमध्ये वस्तुस्थिती काय कधी आपण सांगितली महाराष्ट्राला? आम्ही किती दिवस सांगतोय की याच्या बाबतीत श्वेतपत्रिका काढा, किती इन्व्हेस्टमेंट आली, किती फॉरेन इन्व्हेस्टमेंट आली, कुठल्या कुठल्या कंपन्यांनी तुम्हाला करारामध्ये हे मान्य केलंय की आम्ही इथे पैसे लावतो, ज्यांनी सांगितले लावतो त्यांनी पैसे लावले नाहीत, त्यांच्यावरती तुम्ही काय कारवाई केली, हे कळायला पाहिजे ना महाराष्ट्राच्या जनतेला. फक्त राज्यपालांच्या अभिभाषणामध्ये हे आकडे फेकायचे की एवढी इन्व्हेस्टमेंट आम्ही आणली. म्हणून मी आता एक साधारण आपलं जसं पूर्वी एम्प्लॉयमेंट एक्सचेंज होतं ना, तशी एक एक्सचेंज आहे आपली गव्हर्नमेंटची, त्याच्यात साधारण फक्त 6 महिन्याचा मागच्या वर्षीच्या मी आकडे बघितले. 34 लाख बेरोजगारांनी त्या पोर्टलवरती नोंदणी केली आहे 2025च्या. 34 लाख. मग तुम्ही एवढे आकडे देताय की हे 15,000 कोटी आले, 20,000 लोक लागणार कामाला, 20 लाख लोक लागणार. आता तुम्ही सांगितलंय 30 लाख कोटी येणार आहेत, म्हणजे मला वाटतं महाराष्ट्रात एक पण माणूस बेरोजगार राहणार नाही. म्हणजे तुम्ही जे आकडे सांगताय त्या आकड्यांशी जर रोजगाराची तुलना केली तर मग तुमच्या हिशोबाने कोणच बेरोजगार होणार नाही. मग ह्या पोर्टलवरती कोण नोंदणी करते? हे बेरोजगार आहेत कोण? आणि पुन्हा हे पोर्टल आमचे नाहीत, हे तुमच्या सरकारचेच पोर्टल आहेत. आणि त्याचे खात्याचे मंत्री कोण? लोढा, ज्यांना तुम्ही घेऊन गेले दावसला. आता लोढा ना मला सांगितलं असं तर मी मरमारी रुपये तुमची मीटिंग करून दिली असती. हा नाही, भाऊ माझे सहाय्यक आहेत, माझे मित्र आहेत, करतात मला मदत. प्रश्न हा आहे, लोढाला तुम्ही तिकडे घेऊन जाताय. आता काय खरं म्हणजे आमच्याकडे खूप नाव आहेत, खूप काय गोष्टी अशा आहेत, पण काय आहे की त्याच्यामुळे अजून शासनाची प्रतिमा मलिन होऊ नये, कारण तुम्ही एवढे टाय बी घालून जातात तिकडे, आणि तेवढं फार वाईट होऊ नये. लोक महाराष्ट्राच्या तुमची सरकारची इज्जत राखणं देखील आमच्या कर्तव्याचा एक भाग असल्यामुळे आम्ही काही गोष्टी बोलत नाहीत. महाराष्ट्रातले तुमचे उद्योजक ज्यांची
10 लाखाचा पण म्हणजे ओपनिंग बॅलन्स नाहीये, आता उघडलेली कंपनी आहे. माझं म्हणणं असं आहे की यांना एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय, दावोस मध्ये येण्यासाठी काहीतरी एलिजिबिलिटी क्रायटेरिया असेल ना. कुठल्या कंपनीने दावोस मध्ये यावं याचा एलिजिबिलिटी क्रायटेरिया असेल काहीतरी. तो एलिजिबिलिटी क्रायटेरिया तपासून बघत नाही. तो एलिजिबिलिटी क्रायटेरिया बघितला असता तर हे असे सडरफटर तिकडे रिक्षाने आलेले लोक कदाचित सह्या नसते करायला आले. आता तिथे रिक्षा आहे की नाही मला माहित नाही, पण काही असे म्हणजे ज्या कंडिशन मध्ये म्हणजे रिक्षाने प्रवास करणाऱ्या लोकांनी जाऊन तिकडे सह्या केलेल्या आहेत. बरेच लोक रिक्षाने प्रवास करतात. रिक्षावाले रिक्षात जे जातात त्यांच्याबद्दल असं बोलू नका. मी रिक्षाने, मी गरीब माणूस आहे, मी रिक्षाने जातो. प्रश्न तो नाहीये. एखादा इंडस्ट्रियलिस्ट दावोसला जातो, त्याची एलिजिबिलिटी काय आहे, त्याच्या एलिजिबिलिटीचा क्रायटेरिया मी कशाशी जोडू. मुद्दा ठीक आहे, पण रिक्षाचा उल्लेख कशाला. रिक्षाने जाईल, पायी जाईल माणूस, कसं जाईल असं. हा सायकलने जाऊ शकतो. आणि असे लोक तुम्हाला माहिती आहेत कोण कोण आहेत ते. पण माझं मत असं आहे की हे जे तपासून बघायचं काम हे तुमच्या खात्याचं आहे. तुम्ही बघायला पाहिजे होतं की आपण कोणाला नेतोय दावोसला, त्याची एलिजिबिलिटी काय आहे, एलिजिबिलिटी मध्ये तो बसतो की नाही. आणि असे आकडे तुम्ही आमच्यामध्ये हे पाठवताय आणि आम्हाला सांगताय की याच्यावरती राज्यपालांच्या अभिभाषणावरती, प्रस्तावावरती आम्ही खेद नाही व्यक्त करायचा, तर काय करायचं. तुमच्या पण मनाला पटतंय मनात ना. त्याचं कारण असं आहे, कालचं भाषण तुम्ही पण ऐकलेलं आहे आणि कालच्या भाषणात तुम्ही फक्त मुख्यमंत्र्यांचंच फक्त कौतुक ऐकलेलं आहे. उपमुख्यमंत्र्यांच्या बाबतीत काहीच बोललं गेलेलं नाहीये. याचं दुःख तुमच्या मनात आहे हे मी इथे बसून जाणतो. उद्योगमंत्री दावोसला गेले होते. उद्योगमंत्र्यांचं काय कौतुक व्हायला पाहिजे की नाही. त्यांचं खातं आहे, त्यांनी मेहनत केली आहे, त्यांच्या खात्याच्या लोकांनी हे सगळं जुळवून आणलेलं आहे. एलिजिबल नसल्याचं काय झालं, लोडाला तिथपर्यंत नेण्याचं काम तुमचं आहे ना. नाही, तुमचं अभिनंदनाचा ठराव करतोच, फक्त तुम्ही हे मान्य करा की जे एलिजिबल नव्हते त्याला पण आम्ही नेले. आताच ठराव करून टाकू. तर ही जी काय सगळी जी काय आकड्यांची धुळफेक आहे ही खोटी आहे, ही चुकीची आहे, ही फुगवलेली आहे. आणि ह्याच्या बाबतीत आमची अतिशय स्पष्ट मागणी आहे की ह्याच्या बाबतीत उद्योग खात्याची एक श्वेतपत्रिका निघाली पाहिजे. ज्या श्वेतपत्रिकेमध्ये गेल्या 3-4 वर्षामध्ये किती परदेशी गुंतवणूक आली, किती कंपन्या आल्या, किती कंपन्या आपल्याकडनं गेल्या. शिवभोजन थाळीचे पैसे तुमचे बंद केले, ठीक आहे, ती आमची योजना होती. आमच्यावरती काय राग काढायचा तो काढा, आमचं काहीच म्हणणं नाही. आमच्यावर काय राग काढायचा आहे, आमच्या योजना बंद करायच्या आहेत, आम्हाला कुठलं क्रेडिट मिळू नये म्हणून करायचं आहे. अरे पण तुम्ही सरकारमध्ये आहात ना, तुम्ही मुख्यमंत्री असताना केलेल्या योजना बंद कशा होऊ शकतात. आणि तुमच्यापैकी कोण जाब विचारत नाही. कॉमन मॅन, सीएम मीन्स कॉमन मॅन. आणि कॉमन मॅनच्या सगळ्या योजना बंद. आणि कॉमन मॅनचे एवढे सगळे वाघ सगळे थंड बसलेत. ठीक आहे, आमच्यावरती टीका करता, आम्हाला काही घालून पडून बोलता, सगळं आम्ही ठीक आहे, आम्ही विरोधक आहोत. अरे पण तुम्ही, अरे गुलाबराव, मी बघितलेलं आहे गुलाबरावांना, मी गुलाबरावांबरोबर काम केलंय. असला झणझणीत माणूस. अरे कोणाची हिंमत होती, पुढे गाडी आणि मध्ये गडी. आयला गडी करून टाकलाय तुम्हाला. तो राजबिंड गडी होता, चला आता घरगडी केलाय की काय मला वाटायला लागलंय. एवढा डॅशिंग माणूस, मी त्यांच्या बरोबर काम केलंय, मला माहिती आहे ना काय ताकद होती त्यांची. आवाज काय, एक आवाज कॅबिनेटमध्ये दिला तर थरथरायचे सगळे, कोण पण असू दे समोर, कधी परवा नाही केली. आणि तुमच्या एवढ्या योजना बंद करतायत आणि प्रश्न विचारला जात नाहीये. काय चाललंय. मला तुमच्याकडनं तरी ही अपेक्षा नाही. आणि अभिनंदन 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 अभिनंदन. अरे तुमचं कर्तृत्व काय आहे की नाही याच्यामध्ये. हे सगळं जे काय चाललंय, हे हा जो काय पूर्ण ठराव, हे जे 58 पॉइंट्स आहेत, या 58 पॉइंटशी मी प्रत्येक गोष्टीवरती बोलू शकतो, कारण मी ते सगळे काढून आणले होते. परंतु एकंदर सारांशाचा जर काय दिसतोय,
याच्यामध्ये वेगवेगळे बघा, मला असं वाटतं ना, आज संसदीय कार्यमंत्र्यांनी मुद्दामून तुमच्याच लोकांना फक्त इथे ऐकायला पाठवलेलं आहे. एकही बीजेपीचा मंत्री नाहीये बघा. तुम्हाला त्यांना माहिती आहे की मी काय बोलणार आहे, हे ऐकून घेणार आहे, पण माहिती आहे काय चाललंय. पण हे बघा, ह्याच्यामध्ये मला तुम्ही सांगा, आज तुमच्याकडे आज एवढे तुम्ही मंत्री आहात, बरोबर आहे, एवढे मंत्री आहात, बोला बोला, मला काय, मी कोणासमोरही बोलीन, मुख्यमंत्र्यांच्या समोर पण मी बोलीन, हेच बोलणार परत. बीजेपी काय, मी म्हणतो मुख्यमंत्र्यांना बोला, मी हेच बोलणार परत. आणि माझं म्हणणं असं आहे की हे 58 पॉइंट्स आहेत ना, ह्याच्यामध्ये एक तर तुम्हाला क्रेडिट दिलं पाहिजे, तुमचं काहीतरी क्रेडिट असायला पाहिजे. आता यांच्या खातं आहे पाणी पुरवठा, महाराष्ट्राला स्वच्छ पाणी देऊ, आणि त्याच्यासाठी आमची एवढी 1000 कोटीची योजना आहे, हे आहे का ह्याच्यात कुठे? का नाहीये? गुलाबरावला क्रेडिट जाईल म्हणून? नाही, मी एक एक विषयावर येतो. एज्युकेशन आहे, आम्ही महाराष्ट्राचा एज्युकेशनचा पाया मजबूत करू, त्याच्यासाठी आम्ही एवढ्या कोटीची व्यवस्था केलेली आहे, आणि महाराष्ट्रातला प्रत्येक मुलगा उच्च शिक्षित असेल असं राज्यपाल म्हणू शकत नव्हते? म्हणू शकत होते ना. अरे मग तुम्हाला हे दाखवलं की नाही काय? अरे मनात काय ते गेले निघून भाषण करून, आणि तुम्ही बघत बसले त्यांच्याकडे. हे जे काय आहे, आमचा रागच आहे की हे फक्त कोणासाठी आहे, हे फक्त सरकारने काय केलं, सरकारचं विजन काय, 1 वर्षात सरकार काय करणार आहे याचा रोडमॅप असतो. माझं म्हणणं असेल, चला वैयक्तिक काय बोलू नका. दावोसच्या बाबतीत कसं तुम्ही सांगितलं, आणि दावोसच्या बाबतीत तुम्हाला माहिती आहे, त्यांना किती कोणी पटकली तरी ते क्रेडिट तुम्हाला मिळणार नाही, पण बाकीच्या बाबतीमध्ये क्रेडिट तर मिळालं असतं सगळ्यांना. नाही, सह्या ह्यांच्या आहेत, काय झालं ना तर हे लटकणार आहेत. बघा, मी सरकारमध्ये होतो, मला माहिती आहे कोण लटकतो आणि कोण लटकत नाही. किती वेळा मी लटकत आलेलो इथपर्यंत मला माहिती आहे. त्याच्यामुळे त्यांना बरोबर नेलं, माझं काय म्हणणं नाही, पण त्यांना क्रेडिट नाही दिलं.